फॉरेस्ट काय ते मियावाकी प्लांटेशन, अर्बन फॉरेस्ट वगैरे हे सगळे आपण गोष्टी ज्या केल्या होत्या ते हळूहळू परत नष्ट होत चाललेल्या आहेत. आता मुंबईमध्ये देखील मी पाहतोय, पुण्यामध्ये पाहतोय, इथे असेल, नागपूरमध्ये असेल, हे एनडीझेडचं स्पेशल डेव्हलपमेंट झोन करतात आणि मग ह्यांच्या आवडते बिल्डर्स, आवडते कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात देऊन हे सगळे पळून जाणार आहेत. तुम्हाला सांगतो, हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर जेव्हा यांच्या खिशात पैसा येतो, गेल्या 10 वर्षामध्ये आपले देश सोडून जाणारे 12 लाख लोक आहेत. आणि हे जे सोडून जात आहेत, काही काही बिचारे खऱ्या अर्थाने जातात की त्यांना त्यांच्या मुलांसाठी असेल किंवा अजून कोणासाठी असेल चांगलं भविष्य पाहिजे, भवितव्य पाहिजे. पण हे सगळे जे जात आहेत ते प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? नाही ना. आता आपले प्रधानमंत्री महोदय देखील जेव्हा जगभरात जातात तेव्हा एक पेड माँ के नाम जिथे जिथे लावतात, पण त्यांचाच पक्ष आज दुर्दैवाने इथे महाराष्ट्रामध्ये जे सगळं नष्ट करत आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, इथे तपोवन आहे, मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे, पुण्यामध्ये वेताळ टेकडी आहे, नागपूरमध्ये अजनी वन आहे, चंद्रपूरला आम्ही ते फ्लाय ॲशचा प्लांट तिथे मी पाहिलं होतं. मी मंत्री असताना गेलो होतो, तिथे देखील मला असाच ईमेल आला आणि तिथून ईमेल हा आला की तुम्ही आमच्या त्या नांदगावमध्ये येऊन पहा. नांदगावमध्ये बाजूला कोराडीचं ते त्यांचं थर्मल पॉवर प्लांट होतं. सगळं फ्लाय ॲशचं डम्पिंग चाललं होतं. सगळ्याचं सगळं हे अनसायंटिफिक होतं. कुठेही काही लाईनिंग नाही, काही नाही. अक्षरशः ढिगारचे ढिगारे 800 एकर जवळपास 8 ते 9 फुटाचा ढिगारा पूर्णपणे फ्लाय ॲशचा पडला होता. बरं, हीच सगळी फ्लाय ॲश जी आहे ती रस्ते बनवण्यात जाऊ शकते, तुम्ही ऑप्शन करू शकता, सगळं काही करू शकता. आम्ही एका महिन्यात जवळपास 70% ती जागा स्वच्छ करून दिली होती. पण झालं, परत एकदा कोलवॉशरी सुरू, इलिगल, सरकार पडलं, फ्लाय ॲश सुरू. म्हणजे नेमकं आपण लढतोय कोणासाठी, कशासाठी? हा श्वास जो आपण घेतोय आणि जे काही आपण दिल्लीत पाहतात आता, म्हणजे ते AQI किती झालंय आज? 1081 दिसत होतं, 1081 दिसत होतं. नाशिकचं होणार, सगळ्याच होणार. म्हणजे एक तुम्ही बघा, हे ना अरावली कापायचंय, हे ना वेस्टर्न घाट कापायचे आहेत, हे ना मायनिंग सगळीकडे सुरू करायचं, ही झाडं कापायची आहेत. मग कसलं काय राहणार? म्हणजे उद्या वाळवंट झाल्यानंतर आपण वाळवंट म्हणून राहणार का इथे? आणि ह्यांची पिढी ही निघून जाईल. हे सगळे जे लोक पैसे खातायत हे सगळं विकून हे परदेशी निघून जातील, भोगायला आपण इथे असू. बरं, दुसरा जो विषय निघतो ना इथे की कुंभमेळ्याचा, दशकांनी इथे कुंभमेळा होतच आलाय ना. कुंभमेळा होत असताना तुम्ही मला सांगा, कोणी कुंभमेळ्याला विरोध केलाय का? आपण तर नेहमी दर्शन घ्यायला येतो, बरोबर आहे. आता हे सगळे जे साधू महंत जगभरातून येत असतील, देशभरातून येत असतील, त्या अशा जागेसाठी येतात जिथे वनात तुम्हाला तपश्चर्या करायला मिळते. बरं, ही प्रभू श्रीरामाची जागा आहे, पंचवटी असेल, ही तपोवन असेल, इथे त्यांचा स्पर्श झालेला आहे. मग हे सगळं तोडून कुठचा धर्म आपण वाचणार आहोत? बरं, तसं आपण पाहायला गेलं तर हिंदुत्वाचंच बोलायचं झालं तर आपला धर्म हा वैदिक धर्म आहे, बरोबर. आपल्याकडे मूर्तीच्या आधी, मूर्ती आपल्या मंदिरात यायच्या आधी किंवा घरात यायच्या आधी आपण कशाची पूजा करायचो? पंचमहाभूतांची. आता नदीचं आपण प्रदूषण पाहतोय. हा, ते पुण्यात पण मुळा मोठ्याचं जगात एकमेव उदाहरण असेल की ती नदी खोलीकरण त्याचं करण्याच्या ऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्या ऐवजी अरुंद करतायत. जगभरात खोलीकरण, रुंदीकरण होतं, इथे आपण उलट चालतोय. म्हणजे आपण नदीचं प्रदूषण, समुद्राचं प्रदूषण, वन कापतोय. सगळे जर पंचमहाभूत ज्या मिनिटाला आपण तसं पाहिलं गेलं तर आपण समाज म्हणून ज्या मिनिटाला ह्या पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं, आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचं या जागेला, ती आपली खरी पूजा होती, खरी आस्था होती. आता हेच जे आपण मूर्त्या केल्या, मंदिरात आणल्या, आपल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करायला लागलो, तर कुठचा धर्म टिकणार आहे आपलं? आपलं जर आपला धर्म